तुमच्या मुलाचं आणि हिचं लव चालू आहे हे तुम्हाला कधी कळलं? लगेचच कळलं. म्हणजे 2-4 तर तो भेटायला जाताना मला म्हणला. हा. मग मी त्याला म्हणलं, भेटायला जातोयस पण काहीतरी वेगळं वाटतंय मला. सासूबाईंनी शीतावरनं भाताची परीक्षा केली होती कारण त्यांचा 35 वर्ष स्वयंपाकाचा व्यवसाय आहे. आणि मग काय झालं पुढे? तर हसला तो. त्या हसण्यावरनं मी ओळखलं. म्हटलं काहीतरी चालू दिसतंय. अच्छा. म्हटलं ठीक आहे, फक्त झाल्यावर सांग म्हणजे झालं म्हटलं. आणि दोघंही एकाच डेंजर आहेत. दोघंही एकाच क्षेत्रातले आहात, त्यामुळे विचार करून पुढची पावलं टाका, बस. बाकी काही म्हणणं नाहीये म्हटलं. अच्छा. आणि मग हिला पाहिल्यावर काय रिॲक्शन होती यांची तुला पाहिल्यावर? त्या माझ्या मागेच लागल्या होत्या की भेट भेट म्हणून, आणि मी भेटायलाच तयार नव्हते. मी अशी की थांबा थांबा जरा भेट. आणि घरी काहीतरी कार्यक्रम होता आणि तेव्हाही त्या मला म्हटल्या, अगं फोन करून त्यांनी मला सांगितलं की शिवानी तू ये, तू भेट. आणि मी अशी होते की नाही थांबा जरा, मला थोडा वेळ हवाय, मला जरा प्रिपरेशन करू दे. पण मग नंतर मी काहीतरी गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांना जाऊन पहिल्यांदा भेटले होते. थेट घरी गेलीस? डायरेक्ट घरी. म्हणजे थेट तू घरी. आणि मी एकटी आणि ते 4 जण होते बसलेले माझ्या समोर. आई बाबा, अंबर आणि त्याची बहीण अंकिता असं. तारिणीमध्ये फारच जोश आहे म्हणजे काय. हो. तुमचं कसं लव्ह मॅरेज झालं? माझे मिस्टरही नाटकात कामं करतात अच्छा. आणि मी पण नाटकात कामं करायची, वा. त्यामुळे तिथे आमची ओळख झाली हा. आणि मग जमलं. मग तालीम झाल्यावर घरी सोडणे वगैरे. खूपच छान. तुम्हाला एक माहिती का, नाटकाच्या तालिमीनंतर हिरोईनला सोडायला सगळे तयार असतात. अशा नाटकाच्या भोवताली बरेच गमती जमती असतात. तुझ्या आई बाबांची काय रिॲक्शन आहे या विणबाईवरती? मी खूप खरं सांगू, मला माहित नाही आता हे त्यांना पण माहिती आहे की नाही. अंबरला माहिती होतं. आम्ही दोघं एकाच क्षेत्रातले असल्यामुळे माझी आई पहिले शुअर नव्हती की, आई भेटली होती त्याला अंबरला, पण ती शुअर नव्हती. मग एकदा काकूंनी ना कोळंबीची भाजी पाठवली घरी. हे कुठले लव्ह मॅरेज आहे? होणाऱ्या जावयाविषयी आई शुअर नाहीये, पण विहिणीने कोळंबीची भाजी पाठवली आणि लव्ह मॅरेजच झालं. आणि आईने ती भाजी खाल्ली आणि ती माझ्या तोंडाकडे अशी बघत होती. म्हटलं आवडली ना, छान आहे ना? आई म्हटली हो छान आहे. म्हटलं डन. पण काकू, हिचं थोडस नुकसान आहे. काय? तुम्ही ऍक्ट्रेसही आहात, तुम्ही स्वयंपाकही करता आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे. कशाच्याच बाबतीत तुम्हाला ती खोटं बोलू शकत नाही. काही खोटं बोलायला स्कोपच नाही. काहीच स्कोप नाही. ठीक आहे, मग आपण तोपर्यंत पॅन्ट ठेवूया. पॅन तापट ठेवा. म्हणजे काय, पुढचा वेळ वाया जाणार नाही. तुझी कशी चालू आहे धावपळ, काम, वर्क लाईफ, पर्सनल मस्त. लाईफ, तब्येत? खूपच छान. कारण मालिका मज्जा. करणं हे खरं सोपं नाहीये. हो. मालिकेकडनं खूप अपेक्षा असतात प्रेक्षकांच्या, आणि त्यात तारिणी मालिका ही फार वेगळ्या विषयावरची झी मराठीची मालिका आहे. हो. आणि आजकाल अशा विषयांची आणि अशा तारिणींची गरज आहे समाजाला, हो की नाही? खूप. तर तू कसं पाहतेस तुझ्या भूमिकेकडे आणि या मालिकेकडे? सुरुवातीचा काही काळ माझ्यासाठी अवघड होता, कारण मला ऍक्शन सिक्वेन्सेसची तेवढी सवय नव्हती आणि आपली बॉडी पण तेवढी त्याच्यासाठी प्रिपेअर नसते. सो पहिले 4 महिने कसे गेले हे मला आठवतच नाहीये की ते, कारण खूप हेक्टिक होत होतं. पण आता सवय झाली आहे आणि मला खूप मजा वाटते, कारण खूप महत्त्वाच्या विषयांवर तारिणी या मालिकेत बोललं जातं. सो प्रेक्षकांचे जे फीडबॅक्स येतात ते त्याच्यामुळे खूपच मजा येते. आणि लहान मुलांना सुद्धा एखादे सुपर हिरो असल्यासारखं रिॲक्ट होतात बिचारे, त्याच्यामुळे अजून जास्त काय म्हणतात ऊर्जा मिळते. बरोबर.